ब्रेक नंतर स्वागत। तुम्ही कारमध्ये कार परफ्यूम वापरताय तर खबरदार, हा कार परफ्यूमचा सुगंध तुमच्यासाठी सायलेंट किलर ठरू शकतो। या सुगंधामुळे तुम्ही आजारीही पडू शकता। पाहूयात याबाबतचा आमचा स्पेशल रिपोर्ट। कार परफ्यूम वापरताय खबरदार। कार परफ्यूमचा सुगंध ठरतोय सायलेंट किलर। कार मधील सुगंध तुम्हाला आजारी पाडणार। कार वापरणाऱ्या माणसाच्या कारमध्ये कार परफ्यूम सापडणार नाही असं होणार नाही। काही जण महागडे कार परफ्यूम वापरून आपले नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींना इम्प्रेस करत असतात। प्रवास करताना एसी सोबत कार परफ्यूमचा सुगंध अनेक वेळा मोहून टाकतो। त्यात भारतीय हे फुलवेडे आणि गंधवेडे आहेत। त्यामुळेच देशी कार परफ्यूमची भारतीय बाजारपेठ वेगानं वाढली। पण हाच सुगंधी कार परफ्यूम तुमच्यासाठी सायलेंट किलर ठरतोय याचा तुम्ही कधी विचार केलाय का? आम्ही तुम्हाला आज कार परफ्यूम आपल्यासाठी किती धोकादायक आहे हे सांगणार आहोत। पहिली गोष्ट म्हणजे बहुतांश कार परफ्यूम हे रासायनिक घटकांनी तयार केलेले असतात। त्यामुळे त्याचा तुमच्या थेट श्वसन संस्थेवर परिणाम होतो। शिवाय हे कार परफ्यूम तुमच्या त्वचेलाही हानिकारक ठरू शकतात। कार परफ्यूम मुळे शिंका येणं, नाक वाहणं, डोळ्यातून पाणी येणं, डोळे लाल होणं, श्वसनाचे आजार, फुफ्फुसाचे आजार, गंभीर डोकेदुखी, मायग्रेन, त्वचेवर पुरळ, खाज आणि जळजळ होणं असे आजार होतात। हे आजार सामान्य वाटत असले तरी पुढे ते गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता असते असं डॉक्टर सांगतात। कारमध्ये जे एअर फ्रेशनर्स आपण वापरतो त्याच्यामध्ये आपल्याला पुष्कळशे आपल्या शरीराला हानी होऊ शकते। त्यात सर्वप्रथम हे आहेत की रेस्पिरेटरी आजार म्हणजे श्वसन रोग बेसिकली ट्रिगर होऊ शकतात। त्यात ज्यांना अस्थमा असेल, सीओपीडी असेल किंवा ब्रॉन्कायटिस असेल ते वाढू शकतात किंवा काही प्रकारच्या ॲलर्जीज वाढतात। स्किन ॲलर्जीज आहेत, स्किनवर पुरळ येणे, स्किनला खाज सुटणे किंवा डोळ्यातनं पाणी येणे, डोळे लाल होणे या गोष्टी होऊ शकतात। कार परफ्यूमची तुम्हाला फारच आवड असेल तर एक काळजी घ्या। तुम्ही नवजात बाळाला घेऊन कारमधून प्रवास करत असाल तर कार परफ्यूम वापरूच नका। कारण लहान मुलांची फुफ्फुसं पूर्ण विकसित झालेली नसतात। त्यांना कार परफ्यूममुळे बाधा होऊ शकते। शिवाय दमा असलेल्या वृद्धांनाही कारमध्ये बसवताना तुमचा कार परफ्यूम बाधक ठरणार नाही ना याची काळजी घ्या। अशा पॉप्युलेशनला जे प्रोन आहेत, जसे लहान मुलं आहेत ज्यांचे लंग्स डेव्हलप नसतात किंवा जे ओल्ड एज लोक असतात किंवा जे स्मोकर्स असतात त्यांना अत्यंत हानिकारक असतात हे फ्रेशनर्स। हे झालं कार परफ्यूमच्या सुगंधाचं। कार परफ्यूममुळे असलेल्या ज्वालाग्रही घटकामुळे तर हा धोका आणखी कितीतरी पटीनं वाढलाय। सुगंधी परफ्यूम बनवताना त्यात अल्कोहोलचं काही प्रमाण असतं। या अल्कोहोलमुळे कार परफ्यूममुळे प्रसंगी कारमध्ये आगही लागण्याची भीती नाकारता येत नाही। ऑनलाईन बाजारपेठ सामान्यांसाठी खुली झाल्यापासून लोकांनी तर ऑनलाईन कार परफ्यूम खरेदीचा सपाटा लावलाय। कोल्हापुरातील एका कार चालकानं ऑनलाईन कार परफ्यूम खरेदी केला। परफ्यूम डॅशबोर्डवर ठेवला होता। कार उन्हात उभी असताना डॅशबोर्डवरील कार परफ्यूमचा स्फोट झाला। सुदैवानं त्यावेळी कारमध्ये कुणीही नव्हतं। हा परफ्यूम एवढा रासायनिक होता की कारच्या डॅशबोर्डचा रंग सुद्धा उडाला। वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्यानुसार कारमध्ये परफ्यूम वापरूच नये। कारच्या खिडक्या नियंत्रित प्रमाणात उघड्या ठेवणं कधीही चांगलं असं तज्ञ सांगतात। जर कारच्या काचा बंद ठेवायच्या झाल्या तर एसी सुरू ठेवा, पण परफ्यूम वापरू नका। कारच्या एसीचे फिल्टर्स वारंवार स्वच्छ करा असा सल्ला तज्ञ देतात। फ्रेशनर तर वापरायलाच नको। नॅचरल व्हेंटिलेशन वापरायला हवं। खिडक्या उघड्या ठेवा, जर खिडक्या उघड्या नसतील ठेवायच्या तर बंद ठेवा। नॉर्मल एसी वापरा। एसीचे जे फिल्टर्स आहेत ते नियमितपणे तुम्हाला चेंज करायला हवे। आणि इतकं करून तुम्हाला सुगंध वापरायचाच असेल तर नॅचरल ऑइल्सचे काही मॉडरेट प्रमाणामध्ये वापरता येतील, पण आय डोंट एंडॉर्स इट। बेसिकली फ्रेशनर्स वापरण्याचा हा कल्चर किंवा कन्सेप्टच चुकीचा आहे। कारचा परफ्यूम तुम्हाला क्षणिक आनंद देत असेलही
पण हा कार परफ्यूमचा सुगंध तुम्हाला आजारी पाडणार हे नक्की. त्यामुळे लांबच्या प्रवासाला जात असाल तर केमिकल युक्त परफ्यूम वापरू नका. हे परफ्यूम तुम्हाला आजारी पाडू शकतात, शिवाय तुमच्या प्रवासाच्या आनंदावर विरजणही पाडू शकतात. त्यामुळे राहा खबरदार. अमर काणेसह साक्षी चव्हाण, झी 24 तास, मुंबई.